नमस्कार विद्यार्थी, मी नीता आहे. आज आपण 3D आकारांबद्दल आणि ते सपाट पृष्ठभागावर कसे दाखवू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत. दैनंदिन जीवनात आपल्याला आजूबाजूला 3D शेप दिसतात. उदाहरणार्थ, बॉक्स एक घन आहे, बॉल एक गोल आहे आणि पेन्सिल सिलेंडर सारखी आहे. परंतु कधी-कधी 3D मध्ये पूर्ण आकार पाहणे कठीण असते. म्हणून आम्ही हे आकार 2D मध्ये रेखाटण्यासाठी किंवा दर्शविण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरतो, जसे की चित्रे किंवा रेखाचित्रे. या 3D ऑब्जेक्ट्स सोप्या पद्धतीने कशा काढायच्या याचा शोध आपण घेणार आहोत. तसेच 3D आकार वेगवेगळ्या बाजूंनी पाहून त्यांना विभागात कापून किंवा त्यांच्या सावलीकडे पाहून कसे समजून घ्यावे हे आपण शिकणार आहोत. हे आपल्याला आपल्या सभोवतालच्या जगातील 3D आकार सहजपणे ओळखण्यास आणि समजून घेण्यास मदत करेल. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण हे करण्यास सक्षम असाल. वेगवेगळ्या स्केचिंग पद्धतींचा वापर करून सपाट पृष्ठभागांवर 3D आकार कसे काढायचे हे समजून घ्या. वेगवेगळ्या कोनातून आणि दृष्टिकोनातून 3D आकाराची कल्पना कशी करायची ते जाणून घ्या. कट करून 3D आकाराचे क्रॉस सेक्शन ओळखा. प्रकाश आणि सावली 2D मध्ये 3D आकार कसे दर्शवू शकतात हे ओळखा. या धड्यातील कीवर्ड्स असे आहेत: 3D आकार, 2D आकार, तिरकस स्केच, आयसोमेट्रिक स्केच, व्हिज्युअलायझेशन, क्रॉस सेक्शन, सावली, दृश्ये, कोन. सपाट पृष्ठभागावर घन पदार्थ काढणे. 3D आकाराचे 2D प्रतिनिधित्व. 3D आकार जागा व्यापतात, परंतु आम्ही विशिष्ट तंत्रांचा वापर करून सपाट पृष्ठभागावर त्यांचे प्रतिनिधित्व देखील करू शकतो. यालाच व्हिज्युअल इल्युजन म्हणतात. येथे आमच्याकडे विमानाच्या पृष्ठभागावर 3D आकार काढण्यास मदत करण्यासाठी 2 तंत्रे आहेत. एक तिरकस स्केच, 2 आयसोमेट्रिक स्केच. तिरकस रेखाचित्रे. तिरकस स्केच म्हणजे सपाट पृष्ठभागावर एखाद्या कोनातून 3D ऑब्जेक्ट रेखाटण्याचा एक मार्ग आहे. या प्रकारच्या स्केचमध्ये वस्तूचे काही भाग दिसू शकत नाहीत आणि बाजू समान लांबीच्या नसतील, परंतु तरीही आपण आकार ओळखू शकतो. परिपूर्ण तपशिलांशिवाय ऑब्जेक्ट दर्शविण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. आता आपण 3x3x3x3 घनाचे तिरकस रेखाचित्र काढूया. स्टेप 1. समोरचा चेहरा काढा. स्टेप 2. विरुद्ध चेहरा काढा. चेहऱ्याचा आकार सारखाच असावा लागतो. स्टेप 1 पासून स्केच काहीसे ऑफसेट असते.
चरण 3, संबंधित कोपऱ्यांमध्ये सामील व्हा. चरण 4, लपलेल्या कडांसाठी बिंदुरेषा वापरून पुन्हा रेखाटणे स्केच तयार आहे. आयसोमेट्रिक स्केचेस. आयसोमेट्रिक शीट ठिपक्यांनी बनवलेली असते जी समभुज त्रिकोण तयार करते. जेव्हा आपण या पत्रकावर आकार काढतो तेव्हा मोजमाप मूळ वस्तूच्या प्रमाणात ठेवून त्याला आयसोमेट्रिक स्केच म्हणतात. आपण 7x3x4 या क्युबॉइड परिमाणांचे आयसोमेट्रिक स्केच काढूया. स्टेप 1, समोरचा चेहरा दाखवण्यासाठी आयत काढा. चरण 2, आयताकाराच्या 4 कोपऱ्यापासून सुरू होणारे लांबीचे 4 समांतर रेषा विभाग 3 युनिट्स काढा. चरण 3, जुळणारे कॉर्नर योग्य रेषा विभागांसह कनेक्ट करा. चरण 4, हे क्युबॉइडचे आयसोमेट्रिक स्केच आहे. घन वस्तूंची कल्पना करणे. एका बाजूने 3D आकार पाहिला तर काही भाग दिसत नाहीत. तथापि आपण जे पाहतो त्या आधारे आपण आकार ओळखू शकतो. या प्रक्रियेला व्हिज्युअलायझेशन म्हणतात. आपण पाहू शकतो की प्रतिमेचे पुढचे, वरचे आणि बाजूचे दृश्य पूर्णपणे भिन्न आहे आणि काही चेहरे लपलेले आहेत. तथापि आपण अद्याप ओळखू शकतो की आकृती 4 क्यूब्सने बनलेली आहे. घनाचे वेगवेगळे विभाग पाहणे. थ्रीडी आकाराचे विविध विभाग पाहण्याचे बरेच मार्ग आहेत. एखादी वस्तू कापून किंवा कापून पहा. जेव्हा आपण 3D ऑब्जेक्टमधून आडवा किंवा उभा कट बनवतो तेव्हा आपल्याला क्रॉस सेक्शन नावाचा 2D आकार मिळतो. क्रॉस सेक्शनचा आकार कटच्या दिशेवर अवलंबून असतो. आयताकृती पिरॅमिड मधून आडवा कट केल्यास क्रॉस सेक्शन आयताकृती होईल. तथापि जर आपण वर्टिकल कट केला तर क्रॉस सेक्शन एक त्रिकोण असेल. 2. एखाद्या वस्तूला त्याच्या सावलीने पाहणे. जेव्हा आपण 3D ऑब्जेक्टवर प्रकाश टाकतो तेव्हा ती सपाट पृष्ठभागावर टाकणारी सावली 2D आकाराची बनते. प्रकाश कोणत्या दिशेकडून वस्तूवर आदळतो यावर सावलीचा आकार अवलंबून असतो. सिलेंडरच्या गोलाकार बाजूने आपण त्यावर प्रकाश टाकला तर तयार झालेली सावली वर्तुळाकार होईल. सिलेंडर उभा असताना त्यावर प्रकाश टाकला तर सावलीचा आकार
आयताकृती असेल. वेगवेगळी दृश्ये मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कोनातून पाहणे. सर्व 3D ऑब्जेक्ट्स वेगवेगळ्या बाजूनी पाहिल्यास त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. तेव्हा वेगवेगळ्या कोनातून पाहिल्यावर आपण त्यांचे सहज निरीक्षण करू शकतो. वरील आकृतीमध्ये आपल्याला एक वेगळा टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू दिसेल. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: तिरक्या आणि आयसोमेट्रिक स्केचचा सारख्या पद्धतीचा वापर करून सपाट पृष्ठभागावर 3D आकार दर्शविले जाऊ शकतात, ज्यामुळे आम्हाला त्याची रचना समजण्यास मदत होते. 3D ऑब्जेक्टकडे वेगवेगळ्या कोनातून पाहताना वरची, समोरची आणि बाजूची वेगवेगळी दृश्य आपल्याला दिसतात. क्रॉस सेक्शन म्हणजे जेव्हा आपण 3D ऑब्जेक्टला आडव्या किंवा उभ्या पद्धतीने कापतो तेव्हा तयार होणारा 2D आकार. सपाट पृष्ठभागावरील 3D ऑब्जेक्टची सावली आपल्याला प्रकाशाच्या दिशेच्या आधारे त्याचा आकार समजण्यास मदत करू शकते. 3D आकारांची कल्पना करणे म्हणजे भाग नजरेपासून लपलेले असतानाही त्यांना वेगवेगळ्या बाजूंनी ओळखणे. पाहिल्याबद्दल धन्यवाद.